नमस्कार, मी मनुश्री पाटील. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. 23 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. आपण बघतो महायुतीला घवघवीत यश सुद्धा मिळालंय. 2च दिवसात मुख्यमंत्र्याची अगदी घोषणा होईल आणि शपथविधी होईल असं बोललं जात असताना आज जवळजवळ 9 दिवस पूर्ण होत आहेत आणि आजही मुख्यमंत्री कोण होणार हे अजून स्पष्ट झालं नाहीये. आपल्याबरोबर अजिंक्य आपल्याबरोबर आहे. अजिंक्य, तारीख ठरली आहे, मंडप सजवलेला आहे, नवरदेव अजून बसलेला नाही किंवा त्याचं नाव घोषित झालेलं नाही. काय नेमकी मेघ आहे? नाही, खरंच खूप गमतीशीर हा विषय आहे. कारण आपण बघितलं की 2019 विधानसभा निवडणूक जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन 36 दिवसांचा रोज बैठका होत होत्या, रोज जागा वाटप, मग खाती कुठली, मुख्यमंत्री कोण आणि ह्या सगळ्या समीकरणं सगळी बदलली होती. त्यावेळेस त्याच्यानंतर टीकाही झाली. भाजपने टीका केली की सगळं असून तुमचा मुख्यमंत्री का होत नाहीये. पण आज महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. सर्वात जास्त आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत. भाजपचा आमदार होणार हेही निश्चित झालेलं आहे. पण तरी सुद्धा आज 9वा-10वा दिवस आहे, म्हणजे 23 नंतर आज 2 तारीख आली आहे. तरी सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरत नाही, चेहरा ठरत नाही आणि 2 मित्र पक्ष आहेत त्यांचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. तर नक्की पडद्यामागे काहीतरी घडामोडी घडत आहेत. कारण 9 दिवस झाल्यानंतर सुद्धा म्हणजे एक वेळ अशी आली होती की 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागते की काय अशी परिस्थिती होती. त्यामुळे 2 ते 3 दिवस साधारण निकालानंतरचे मिळणार होते सर्व पक्षांना आणि त्या दिवसामध्येच आता मुख्यमंत्री ठरेल आणि चित्र सगळं स्पष्ट होतं की आकडेवारी आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. 23ला जर निकाल लागतोय, 24चा एक दिवस आणि 25 नोव्हेंबरला शपथविधी होईल मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रिमंडळाचा, असं चर्चा होती, असं स्पष्ट दिसत होतं. मात्र तरी सुद्धा पडद्यामागे अशा काहीतरी घडामोडी घडल्या, काहीतरी गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे आज 9 दिवस झालेले आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री ठरत नाहीये ना मंत्रिमंडळ ठरतंय. पण या सगळ्यामध्ये आपण 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019ला मीच मुख्यमंत्री होणार असं जवळजवळ निश्चित झालेलं होतं देवेंद्र फडणवीस. पण जे झालं ते आपण सगळ्यांनीच बघितलं. मविए स्थापन झाले आणि सगळं चित्र पालटलं. त्याच्यानंतर हालचाली सगळ्या वेगळ्या बदलल्या. एकनाथ शिंदे गट फुटून आला किंवा अजितदादा पवार फुटून आले. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा हात होता किंवा त्यांनी सगळी खेळी खेळली मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून अशा चर्चा सुरू झाल्या. आज आता जवळजवळ त्यांना यश आलेलं स्पष्टपणे दिसतंय. देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं घडवून आणलं हेही जवळजवळ स्पष्ट आहे. तेच मुख्यमंत्री होणार हे सुद्धा निश्चित होतं. तरी सुद्धा त्यांचं नाव जाहीर होत नाहीये. ती मला वाटतं खरी गंमत आहे. कारण शनिवारी संध्याकाळी रात्री उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घोषणा केली की 5 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. पण ते सांगताना त्यांनी हेही सांगितलं की नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होईल. पण त्यांनी नाव जाहीर केलं नाही. तो एक वेळ मारून नेण्याचा प्रकार होता. कारण ज्या चर्चा सुरू होत्या की कधी होणार, काय होणार, 2 तारखेला होणार, मग ते करावं लागेल, शपथविधीची तयारी आहे, सगळ्या विभागांना निमंत्रण देणं आहे, कार्यकर्त्यांना निमंत्रण देणं आहे, सगळा हा जो एक मोठा इव्हेंट त्यांना करायचा होता त्या इव्हेंटवर एक सावट निर्माण झालं होतं की हे कधी होतंय. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. तर ती अस्वस्थता शांत करण्यासाठी शेवटी बावनकुळेंना पुढे यावं लागलं आणि त्यांनी सांगितलं की 5 डिसेंबरला हा शपथविधी होईल. पण शपथ कोण घेणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे जरी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित मानलं जात आहे, सगळ्या चर्चा आहेत दिल्लीपासून मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण त्यांचं नाव जाहीर होत नाहीये. त्यामुळे काहीतरी कुठेतरी गडबड आहे, पाणी मुरतंय हे दिसतंय. पण या सगळ्या मागे पाणी मुरवं अगदी सरळ सोपं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात की त्यांचं नाव जवळजवळ निश्चित आहे. पण त्यांचं नाव घोषित न होण्यामागे आता जे म्हटलं तर उपमुख्यमंत्रीपदी कधी येऊ शकतील एकनाथ शिंदे हे आहेत काळजीवाहू त्यांची मागणी. एक त्याच्या मागे कारण हे पण असू शकतं. कारण ह्या सगळ्या सत्ता वाटपाच्या, जागा वाटपाच्या, मंत्रिमंडळाच्या, मुख्यमंत्री पदाच्या सगळ्या चर्चेमध्ये जेव्हा मेन वाटाघाटीची ही वेळ आहे, ह्या सगळ्या गोंधळामध्ये एकनाथ शिंदे 3 दिवस दरेगावात जाऊन बसले. आता त्यांचं तिथं जाण्याचं मुहूर्त, ते नेमकं काय निमित्त होतं, काय कारण होतं, त्यांना अर्थात ते आजारी होते असं सांगितलं गेलं. 105 डिग्री ताप त्यांना होता आणि म्हणून ते विश्राम करण्यासाठी दरेगावात गेले असं स्पष्टीकरण त्यांच्या वतीनं देण्यात आलं. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या ह्या क्रुशियल सिच्युएशनमध्ये मुख्यमंत्री जे स्वतः वाटाघाटी करणार आहेत, जे तिथे बोलणार आहेत, ज्यांच्या बोलण्यातून हे मार्ग सुटणार आहेत चर्चेतून,
ते तिथे नाहीयेत आणि ते साताऱ्यात जाऊन बसलेत गावी. त्यामुळे हा एक मोठं मला वाटतं. पण मग याचा अर्थ असा समजायचा की एकनाथ शिंदे अडून बसलेत आणि खास करून जे म्हटलं ते काही गृहमंत्री पदासाठी अडून बसलेत, इथेच कुठेतरी मेख आहे. निश्चितपणे हीच मेख असावी, कारण ज्या पद्धतीनं चर्चा होत आहेत आणि जी मागणी सातत्यानं शिंदेच्या शिवसेनेकडून लावून धरली जाते आणि त्यामागे त्यांनी कारण पण फार गमतीशीर दिलेलं आहे की मुख्यमंत्री असताना एका मुख्यमंत्र्याकडे एका उपमुख्यमंत्र्याकडे गृह होतं, एका उपमुख्यमंत्र्याकडे अर्थ होतं. आता जर पुन्हा असं समीकरण ठेवायचंय तर मुख्यमंत्री जर भाजपचा होतोय तर त्या नैसर्गिक नियमानुसार अजितदादा अर्थमंत्री आहेत, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याकडे गृह खातं असायला हवं. तर हे त्यांच्याकडून कारण दिलं जातंय. ते अर्थात त्यांच्या निगोसिएशनचा तो मुद्दा झाला, पण ही सुद्धा एक गमतीशीर विषय. आणि एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसलेत. किंबहुना जर गृहमंत्रीपद मिळणार नसेल तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद पण स्वीकारणार नाहीत असंही बोललं जातंय. त्यामुळे हे गृहमंत्री पदावरून हा सगळा गृहकल सुरू आहे महायुतीतला, असं म्हणायला कुठेतरी जागा आहे. आणि अजूनही आपण बघतोय की मुख्यमंत्री पदाचे काही घोषणा होत नाहीये. पण या सगळ्यामध्ये असाही मुद्दा येतो, बरं हे जरा एकनाथ शिंदे किंवा ह्यामधला जो काही वाद असेल शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षामधले हे अंतर्गत काही मतभेद असतील, पण दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आत सुद्धा बरेच अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जाहीर होईल की नाही याबाबत सुद्धा साशंकता आहे. कारण इतर अनेक फॅक्टर्स यामध्ये आहेत. मग तो मराठा मुद्दा असो, ओबीसी मुद्दा असो, असे बरेच फॅक्टर सुद्धा भारतीय जनता पक्षात सुद्धा आहेत. ते सुद्धा एक कारण असं म्हटलं जात आहे. ते सुद्धा एक कारण असेल. कारण कसं झालं की मधल्या काळामध्ये जेव्हा भाजप सरकारमध्ये नव्हतं, हे भाजपमधले सगळे अंतर्गत वाद जे होते ते तिथे जागेवर होते. पण आता जेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे, सत्तेत थेट वाटा आपल्याला मिळणार आहे, भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, तेव्हा हे छोटे मोठे जे अतृप्त किंवा असंतुष्ट घटक भाजपमधले होते ते आता एक एक करून वर यायला लागलेत. अनेकांच्या आशा उंचावलेल्या आहेत. ते आता क्लेम करायला लागलेत की आता नाही, आम्हाला या सत्तेमध्ये अपेक्षित वाटा हवा किंवा आमचा नेता तिथे बसायला हवा किंवा हा अमुक उमेदवार याच्यावर ही जबाबदारी द्यायला हवी. तर इतके दिवस सत्ता नव्हती किंवा भाजपचं एक प्रकारे वर्चस्व नव्हतं ह्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, म्हणून ही मंडळी शांत होती. पण आता जेव्हा वर्चस्व दाखवण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे मला वाटतं ही सगळी मंडळी हळूहळू समोर येत आहेत आणि त्यामुळे एक दबावगट भाजपच्या अंतर्गत निर्माण झालेला आहे. म्हणून पण एक विलंब लागण्याचं हे कारण असू शकतं. कारण असंही म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांना फक्त म्हणजे एकनाथ शिंदेच नाही तर भाजपच्या अंतर्गत सुद्धा काही प्रमाणात विरोध आहे असं सुद्धा चर्चा केल्या जात आहेत. त्याची मागे सुद्धा अनेक कारणं आहेत. कारण 2014 मध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा उदय झाला, मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर संपूर्ण पक्षाचं संघटनेचं त्यांनी सगळा ताबा घेतला, त्याच्यानंतर अनेक जण त्यांच्यावर नाराज झालेली होती. पण त्यांची नाराजी दबून होती किंवा ते जाहीरपणे उघड करत नव्हती. त्यांनी फडणवीसांना नाईलाजाने का होईना नेता मानलं होतं. आणि पण ह्या मधल्या काळामध्ये समोर जरी सगळं खुशाली दिसत असली तरी पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू होत्या. संघटनेत होत्या, दिल्ली दरबारी होत्या, ज्याची उदाहरणं पण आपण बघितली की ज्यांना फडणवीसांनी 2019 मध्ये ज्यांची तिकीटं कापली ते दोन नेते, एक प्रदेशाध्यक्ष आणि एक राष्ट्रीय राजकारणात सर्वात दिल्लीत सुद्धा फडणवीसांच्या विरोधात काही निर्णय घेतले गेलेले विरोधात किंवा त्यांच्या समांतर एक यंत्रणा निश्चितपणे तिथे आहे जी फडणवीसांनी डावलेल्या नेत्यांना त्यांनी ताकद दिलेली आहे. त्यामुळे ही ताकद सुद्धा एक प्रकारे कारण असू शकतं की फडणवीसांचं नाव थेटपणे जाहीर होत नाहीये. कदाचित फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पण शेवटपर्यंत त्यांचं नाव ऑफिशियली जाहीर केलं जाणार नाही. कदाचित आता आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत म्हणजे महायुतीच्या दोन घटक पक्षांनी, शिवसेनेनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापल्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता निवडला, पण 132 आमदार असलेल्या भाजपला अजूनही ती बैठक झालेली नाहीये ना विधिमंडळाचा नेता निवडलाय. अर्थात म्हणजे सगळे हे अंतर्गत खूप कुरघोडी घडामोडी सध्या सुरू आहेत. जर हे सगळं आलबेल असतं तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, पण कुठेतरी गडबड झालेली आहे. कदाचित नावावर असेल, मंत्रिमंडळातल्या खातेवाटपावर असेल किंवा आणखी काहीतरी गोष्टी असतील. त्यामुळे हे सरळ सरळ आपल्याला जे दिसतंय
म्हणजे ज्याच्या बातमी होत नाही. पण या सगळ्यामध्ये हा सुद्धा मुद्दा आहे, तो एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव बाजूला, तर दुसरीकडे मराठा नेता किंवा ओबीसी नेता म्हणजे अक्षरशः आपण म्हटलं तर बावनकुळेंचं नाव सुद्धा समोर येत आहे. दुसरीकडे विनोद तावडेंचं नाव समोर येत होतं, पण नंतर ते मागे पडलं आणि आता एक नवीन चेहरा म्हणजे आशिष शेलार यांचं सुद्धा नाव आता चर्चेला जात आहे. मध्ये मुरलीधर मोहोळ यांचं सुद्धा नाव चर्चेला होतं, कारण हे सगळे मराठा नेता आहेत आणि आगामी निवडणुका बघता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकेच्या निवडणुका बघता ही नावं समोर येणं याला सुद्धा काहीतरी अर्थ आहे. ती नावं कदाचित ह्या सगळ्या चर्चा आणि ह्या गोंधळामध्ये तो वेळ मारून नेण्यासाठी मला वाटतं रोज एक नाव पॉपअप केलं जातंय. म्हणजे सुरुवातीला चंद्रकांत पाटलांचं नाव आलं, नंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव आलं, मध्यंतरी मुरलीधर मोहोळांचं नाव आलं, शेवटी त्यांना ट्विट करून सांगावं लागलं की बाबांनो मी ह्या स्पर्धेत नाहीये, हे सगळं स्पष्टीकरण द्यावं लागलं की बाबा हे सोशल मीडियावरच्या चर्चा याला काही अर्थ नाहीये. आणि आता आशिष शेलारांचं नाव येतंय का, तर मुंबई महानगरपालिका आहे, मराठा चेहरा आहे आणि भाजपचे एकनिष्ठ आहेत, अमित शहाच्या अत्यंत जवळचे आहेत म्हणून आशिष शेलार. पण मला वाटतं ह्या नावांना तसा काही अर्थ नाहीये, कारण जोपर्यंत ऑफिशियली जाहीर होत नाही म्हणजे फडणवीसांना डावलून शिक्कामोर्तब म्हणजे फडणवीसांना डावलून आशिष शेलारांना मुख्यमंत्री करणं हे भाजपला सुद्धा परवडणारं नाहीये. बरोबर. त्यामुळे ह्या नावांना तसा ह्या चर्चांना फार अर्थ नाहीये. हे फक्त वेळ मारून नेण्यासाठी जोपर्यंत महत्वाचा निर्णय जाहीर होत नाही, शिक्कामोर्तब होत नाही, तर हा मधला वेळ जो घालवायचा आहे त्याच्यासाठी रोज एक पिल्लू सोडून दिलं जाते आणि त्याच्यावर चर्चा होत आहेत. यात तसं तथ्य नाहीये. निश्चितच ही नावं नेमकं काय जाहीर होणार, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे सगळं माहिती आहे. ह्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणजे आजच मला वाटतं फक्त संजय राऊत यांनी बोलले की अजून राष्ट्रपती राजवट का नाही लागू झाली, किंवा विरोधी पक्ष या सगळ्यामध्ये कुठेतरी शांत आहे किंवा त्याची तेवढी ताकद नाही की तो आपला आवाज उठवू शकेल. यावेळेसच्या विरोधी पक्षाचं तेच मला वाटतं सर्वात दुर्दैव आहे. महाराष्ट्राचंही आहे तसं, कारण त्यांना तेवढा आवाज आता राहिलेला नाहीये. म्हणजे आधीच्या काळामध्ये जेवढ्या तीव्रतेने विरोधी पक्ष एखादा मुद्दा लावून धरत होते आणि त्याला माध्यम आणि दबाव होता, जनता त्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद देत होती, आता ते दिसत नाहीये. आणि मला वाटतं की आत्ताचे जे विरोधी पक्ष आहेत, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जी एक जबरदस्त हार त्यांची झाली, त्या पराभवातून ते अजून सावरलेलं नाही, त्यातून ते सावरलेलंच नाही. ते अजूनही ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसलेले आहेत की आमचा पराभव का झाला त्याचं स्पष्टीकरण ते देत आहेत. ते पराभव मान्य करण्याऐवजी त्याचं कारण ईव्हीएमला सांगून मग ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आणि मग आम्ही जनतेत जाऊ आणि हे करू. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार स्थापन होण्यात जो विलंब लागतोय त्याच्यावर कोणी बोलत नाही. जे बोललं जात होते की 2 दिवसामध्ये जर सरकार स्थापन नाही झालं निवडणुकीच्या निकालानंतर तर राष्ट्रपती राजवट लागेल. आज 9 दिवस झालेले आहेत ना राष्ट्रपती राजवटीचा पत्ता आहे ना नव्या सरकारचा सरकारने दावा सुद्धा केला नाही स्थापनेचा. म्हणजे राज्यपाल तिथे वाट बघतायत. महायुतीकडे बहुमत आहे पण अजूनही कुठलाच पक्ष जाऊन राज्यपालांकडे गेलेला नाही की आमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही अधिवेशन बोलवा. त्यामुळे विरोधक सुद्धा या संदर्भात कोणताही विरोध करताना दिसत नाही, कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे हा जो काही गोंधळ माजलेला आहे आणि त्याच्यावर कोणीच बोलत नाही. ना सत्ताधाऱ्यांकडून काही बोललं जातंय, सांगितलं जातंय, ना विरोधी पक्षांकडून बोललं जातंय, ना जनतेतून काही विचारलं. बरं, अजूनही काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवरच अजूनही महाराष्ट्र आणि बरं ते मुख्यमंत्री सुद्धा आजारी पडून दरेगावात बसलेले आहेत. त्यामुळे नेमकं महाराष्ट्राचा काय होणारा प्रश्नच आहे. मात्र या सगळ्यामध्ये एक शेवटचा प्रश्न तुला विचारते की हा तिढा संपेल असं वाटतंय, कारण आता तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे 5 तारीख, आज आता 2 तारीख आहे. 2 दिवसात हे सगळी समीकरणं त्यांना आता जुळवून आणायची, जुळवून आणावीच लागतील, कारण त्याशिवाय पर्याय नाही. कारण ज्या पद्धतीनं किंवा ज्या आत्मविश्वासानं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे, जर त्यांना ती तारीख पाळायची असेल तर ह्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदेची जी काही नाराजी असेल, सगळी गणितं त्यांना सोडवावी लागणार आहे, सगळी गणितं सोडवावी लागणार. त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना शांत करावं लागेल. अजित पवारांचं तसं काहीच नाहीये, पण अजित पवारांनी काही वाढीव खाती, कॅबिनेट आणि खाते बदलांचं काहीतरी मागितलेलं आहे भाजपकडे. त्यांची आज दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठक असेल, त्यामुळे त्या बैठकीत काय होतं आणि अजित पवारांच्या पत्रात काय पडतं हे एक बघावं लागेल. आणि दुसरीकडे गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदेजी अडून बसलेले आहेत, कारण गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळाला सगळ्यात शक्तिशाली ताकदवान ते खातं आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त कायदा सुव्यवस्था हा भाग नाहीये, तर राज्यभरामध्ये काय गोष्टी घडत आहेत, पक्षांतर्गत काय घडतंय, पक्षाच्या बाहेर काय घडतंय, मंत्रिमंडळात काय घडतंय, खात्यांमध्ये काय घडतंय, कायद्यांमध्ये काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टींवर थेट त्या गृहमंत्र्याचा होल्ड असतो, तो प्रभाव असतो, त्याच्याकडे तेवढे सगळं नियंत्रण असतं.
त्यामुळेच एकनाथ शिंदे ह्या खात्यासाठी अडून बसले. जर मुख्यमंत्रीपद नसेल तर गृहमंत्री हवं, कारण एक प्रकारे तो सगळा होल्ड मंत्रिमंडळावर एका प्रकारे तो मिळवता येतो. म्हणून त्यांचं समाधान कसं होतं एकनाथ शिंदेचं ह्या 2 दिवसांमध्ये, समाधान कसं केलं जातं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये गृहमंत्री पदासाठी जरी गाडं अडलेलं असलं तरी आपण बघू शकतो की एकीकडे भारतीय जनता पक्ष सरकार बनवणार आहे, त्यांच्याकडे बराचसं तुल्यबळ सगळं आमदार सुद्धा आहेत सरकार स्थापनेसाठी. तसं बघायला गेलं किंवा अजित पवारांच्या साथीने ते बनवू शकतात, तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा दबाव मात्र आजही आपल्याला दिसतोय. कारण अर्थातच भाजपच्या प्रतिमेचा सुद्धा तो प्रश्न आहे. या सगळ्याबद्दल चर्चा होतच राहणार आहे. प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. मात्र या 2 दिवसात नेमकं कोण कोणाला समाधानी होतात की रे एकनाथ शिंदे आणि कोण मुख्यमंत्रीपदी विराजमान होतं हे बघणं मात्र तितकंच उत्सुकाचं ठरणार आहे. या सगळ्या चर्चा आणि या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहणार आहोत. पण इथेच थांबूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.